अरे राहुल, मगाशी तू म्हणाला होता की रावणाच्या बद्दलची माहिती सांग म्हणून. तर रावणाच्या बद्दलची माहिती सांगायची म्हणजे जसा राम हा मनोवांछित संतती आहे ना, तसा रावण सुद्धा मनोवांछित संतती होता. रावण हा पौलास्त्य मुनींचा नातू आहे आणि रावणाचे दुसरे जे आजोबा होते सुमाली म्हणून, आईचे वडील, तर त्या मातामहांची किंवा आईच्या वडिलांची अशी इच्छा होती की माझा नातूसुद्धा हा श्रेष्ठ झाला पाहिजे, जगज्जेता झाला पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या मुलींनी ऋषींशी विवाह केला. आणि ऋषींशी विवाह केल्यानंतर या रावणाचा जन्म म्हणजे ऋषींशी विवाह केला आणि ऋषी आणि ही दानवकन्या किंवा सुमालींची मुलगी यांच्यातून निर्माण झालेला जो मुलगा आहे हा रावण आहे. आणि हा सुद्धा मनोवांछित संतती होता. रावण आपल्याला वाटतं तसा नाही आहे. रावणाचं जे एकंदर सगळं त्याचं जे चरित्र वाचलं किंवा रावण संहिता आहे त्याच्यामध्ये त्याचं पहिल्यांदा सगळं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. आजसुद्धा संस्कृतमध्ये आणि तमिळ भाषांमध्ये असलेलं रावण संहिता ही मराठीमध्ये सुद्धा आलेली आहे आणि ती मी वाचलेली आहे. या रावण संहितेमध्ये त्यांनी रावणाच्या बद्दलचे आणि रावणाच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे की रावण हा दोन्ही गुणांनी युक्त होता. म्हणजे रावणामध्ये क्षात्रतेजही होतं आणि ब्राह्मतेजही होतं. तसाच तो अतिशय ॲम्बिशियस होता, कारण त्या या सर्वांची ॲम्बिशन म्हणूनच तो जन्माला आलेला होता. आणि हा जो रावण होता, या रावणाच्या मध्ये इतके गुण होते की आपल्याकडे राजाचं एखाद्या सम्राटाचं वर्णन करावं किंवा सम्राटाच्यामध्ये कोणते गुण असावेत हे आपल्याकडे जसं सांगितलेलं असतं की तसा तो यशस्वी सम्राट होतो, तसे ह्याच्यामध्ये गुण होते. हा कसा होता तर एक विजिगीषू होता. दुसरा कसा होता की तो अत्यंत मोठा असा शिवभक्त होता आणि या शिवभक्तीचं आपल्याला प्रतीक म्हण किंवा शिवभक्तीची साक्ष म्हण देणारा हा मानस सरोवराच्या समोर राक्षसताल नावाचा एक तलाव आहे. आणि या राक्षसतालाला अजूनसुद्धा कोणी स्पर्श करत नाही. या राक्षसतालच्या मध्ये असलेल्या खडकावर बसून रावणाने त्या ठिकाणी शिवाची आराधना केलेली आहे, शिवाला प्रसन्न करून घेतलेलं आहे. आणि शिवाचा वरप्रसाद घेऊन तो श्रीलंकेला येत असताना मध्ये तो काशी विश्वेश्वराच्या इथे थांबलेला आहे. काशी विश्वेश्वराच्या इथे थांबला आहे, तसाच तो हरिद्वारलाही थांबला आहे. पण त्या ठिकाणी गंगेच्या काठावरती एका मंदिराच्या भिंतीवरती, शिवाच्या मंदिराच्या भिंतीवरती एक संस्कृत स्तोत्र आहे बरं का. या संस्कृत स्तोत्राच्या हे संस्कृत स्तोत्र किंवा ही जी शिवस्तुती आहे ही या रावणाने लिहिलेली आहे. या रावणाने लिहिली असं म्हणायचं कारण की आपल्याकडे एक अशी पद्धत आहे की पूर्वी जे रचना करत असत कवी ते त्याच्यामध्ये आपलं नाव घालीत असत. त्याच्यामध्ये रावणकृत असं म्हटलेलं असल्यामुळे ती त्या रावणाने केली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ती त्या भिंतीवरती शिवस्तुती आहे, ही मी पण वाचलेली आहे म्हणून मी तुला सांगते. असा हा जो रावण होता हा कवी होता, तत्त्वज्ञ होता. त्याचबरोबर विद्येचं त्यांनी अध्ययनही केलेलं होतं. या मोठा विद्वान आणि वैज्ञानिक होता, तंत्रज्ञ होता, यंत्रज्ञ होता. वास्तुशास्त्र आणि वास्तुशिल्प हे त्याला उत्तम तऱ्हेने माहिती होतं किंवा या कलांना तो वाव देणारा होता. ह्याची जी पत्नी आहे मंदोदरी, ती मय या गोत्रातली आहे. आणि मय आपल्याला माहिती आहे की मय हे वास्तुशास्त्रज्ञ होते. आणि या रावणाचा जो वाडा आहे तो वास्तुशास्त्रज्ञ होते आणि रावणाच्या वाड्याच्यासाठी या मयांनी त्याला मदत केलेली आहे की कसा वाडा असावा, राजाचं निवासस्थान कसं असावं याच्याबद्दल मयमतांच्या प्रमाणे तो तयार केलेला वाडा होता. तिसरी गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये असलेले जे गुण आहेत ते गुण सगळे राज्यातल्या प्रत्येक राजामध्ये जे असेल ना ते सगळं तो राजा आपल्या प्रजेमध्ये आणि आपल्या राज्यामध्ये त्याचा उपयोजन हा करीत असतो. रावण हा संगीतज्ञ होता. रावणाचा जो फ्लॅग होता त्या फ्लॅगवर वीणेचं चित्र आहे. वीणेचं चित्र म्हणजे निशाण त्याला म्हणायचं. कसं आहे की जसं हनुमंताचं आपण जसा पार्थ म्हणजे अर्जुन याच्या ध्वजावर हनुमंत आहे.
प्रत्येकाच्या कोणाच्या ध्वजावर गरुड असतो, कोणाच्या ध्वजावर सूर्य असतो, कोणाच्या ध्वजावर नाग असतो आणि त्याप्रमाणे त्याचा रथ आणि त्याचं निशाण आणि त्याचं वाहन हे ओळखलं जातं. त्याप्रमाणे रावणाची जी रथ होता त्या रथावर जे निशाण होतं ते वीणेचं होतं. हा संगीतज्ञ होता आणि हा उत्तम व्यापारी आणि पैसा कसा आपल्याकडे घेता येईल असं म्हणणारा होता. जशी भारत ही सुवर्णभूमी आपण मानतो ना, तशी श्रीलंका ही सुवर्णभूमी आहे, ती रत्नभूमी आहे. आजसुद्धा श्रीलंकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रत्नांचा व्यवसाय होत असतो, रत्न सापडली जातात आणि हे सगळं मी बघून आलेले आहे श्रीलंकेमध्ये. म्हणून मी तुला हे सांगते आहे की त्या काळामध्ये तर निश्चितच सागरला रत्नाकर म्हणतात आणि या श्रीलंकेला पाचूचं बेट म्हणतात. अशी ही श्रीलंका ही अत्यंत समृद्ध अशी भूमी होती. आणि आपल्याकडे कोणतं गाणंही आहे की तो मंदोदरीला सांगतोय रावण की अगं स्वर्गाहून सुद्धा ही श्रेष्ठ अशी श्रीलंका आहे. आज आपण म्हणतो अरे ते काय लंकेच्या गोष्टी, लंकेत सोन्याच्या विटा, 2 गोष्टी आहेत त्याच्यात. लंकेत सोन्याच्या विटा असल्या आपल्याला काय त्याचं, म्हणजे त्या लंकेतनं या सोन्याच्या विटा घेणं आपल्यासाठी, विटा आहेत हे माहिती असणं, सोनं आहे हे माहिती असणं आणि ते आपल्यापर्यंत घेणं हे अशक्यप्राय होतं. अशी रावणाची ही खूप मोठी नगरी होती. याची साक्ष संबंध याच्या अशी येते आपल्याला की त्यावेळेला आज जसं महासत्ता अमेरिका मानतो आपण, जगातली महासत्ता कोण तर अमेरिका, किंवा जगातली महासत्ता कोण होऊ पाहत आहे तर चायना होऊ पाहत आहे, तसं त्यावेळची महासत्ता कोणची असेल तर ती ही रावणाची भूमी किंवा श्रीलंका ही महासत्ता होती. आणि ही महासत्ता इतकी होती की त्याचा दरारा आणि त्याचा धाक हा सगळ्यांना होता. दहशत होती त्याची की त्याच्यावर कोणी आक्रमण करणार नाही, त्याच्याशी शक्यतोवर सलोख्याने आणि मित्रत्वाची नाती सगळेजण ठेवतील. आणि त्यांनी जवळजवळ हा दक्षिणेचा जो सगळा भाग आहे तो म्हणजे नर्मदेच्या खालचा, गोदावरीच्या पासूनचा आणखीन खालचा हा सगळा जो प्रदेश आहे, हा प्रदेश ज्या ठिकाणी आणि अत्यंत राजकारण कुशल असा तो होता. म्हणजे शूर असतात, योद्धे असतात, परंतु ज्या वेळेला तह होतात त्या तहामध्ये नेमकी राजकारणाची बोलणी करता न आल्यामुळे जरी युद्ध रणभूमीवर जिंकलं तरी देखील कागदावर युद्ध आपण हारतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आजही भारताच्यामध्ये दिसतात. तसंच ज्या वेळेला वाली हा शूर होता, वाली हा दक्षिणेकडचा राजा होता, आज ज्याला हम्पी म्हणतो, त्यावेळेला ती किष्किंधा नगरी होती आणि त्या ठिकाणचं वालीनी या रावणाला जिंकलेलं होतं. पण ज्या वेळेला तह झाला त्यावेळेला त्या तहामध्ये अशा कुशलतेने रावणाने तह केलेला होता की वालीला त्यांनी सांगितलं होतं की तू आणि मी आजपासून मित्र, तुझ्यावर आक्रमण झालं किंवा माझ्यावर आक्रमण झालं तर आपण एकमेकांना मदत करायची, पण तुझा देश पुष्कळ मोठा आहे आणि ह्या देशाचं रक्षण करण्यासाठी मी मित्र म्हणून तुला माझ्याजवळचं 14,000 सैन्य या ठिकाणी देतो आणि हे 14,000 सैन्य हे तुझ्या भूमीचं रक्षण करेल, कारण त्या भूमीपासून आधी जर भारतावर आक्रमण झालं तर श्रीलंकेवर होऊ शकेल. अशा कल्पनेप्रमाणे आपलं राज्य आणखीन सेफ, आणखीन दूर राहील हा तिच्यातला एक भाग होता. त्याचबरोबर त्याने आपला मामा मरीच, त्यानंतर आपली बहीण, म्हणजे जे लोक आपल्या राज्यापासून त्याला दूर ठेवावेसे वाटत असतील त्या सगळ्यांना त्यांनी या दंडकारण्याच्या प्रदेशामध्ये इथे पाठवून दिलं. दुसरी गोष्ट अशी की राज्य आपलं करत असताना या ठिकाणी त्यांनी काय केलेलं होतं तर प्रत्येक नदीच्या मुखातून हा भारतामध्ये शिरत गेलेला आहे. गोदावरीच्या मुखातून शिरलेला आहे, त्याच्या खालती महानदी आहे त्याच्या मुखातून शिरलेला आहे, त्याच्या खाली कृष्णा नदी आहे त्याच्यात तिथून गेलेला आहे. आणि या तिन्ही ठिकाणी आपल्याला राक्षसगड, काय म्हटलेलं आहे त्याला, राक्षस गाव या अर्थी तो शब्द आहे, किंवा राक्षस टेकडी अशासारखी आपल्याला त्या ठिकाणी गावांचे अवशेष किंवा अपभ्रंश असलेली गावं आपल्याला बघता येतात अजूनही. आणि या ठिकाणी या नदीच्या मुखातून घेऊन व्यापाराची तिथे परमिशन घेऊन त्या ठिकाणाहून जंगलातून आपल्याकडे आपल्या देशांमध्ये शिरून त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या मोठ्या वखारी स्थापन केलेल्या आहेत. जे युरोपानी तंत्र केलं
की नदीच्या मुखातून आत जायचं आणि देशामध्ये प्रवेश मिळवायचा. तेच तंत्र किंवा रावणाचं तंत्र त्यांनी म्हणा किंवा हे एकंदर दुसऱ्या देशामध्ये प्रवेश करायचं तंत्र असलं पाहिजे. या तंत्राप्रमाणे त्यांनी केलेले जसं इकडचा भाग केलेला आहे तसाच दक्षिणेकडचा प्रदेशसुद्धा केलेला आहे. आणि त्याचबरोबर जी द्वीपकल्प होती त्या द्वीपकल्पांवर सुद्धा या रावणाने आपलं आधिपत्य, आपलं सामर्थ्य, आपलं मैत्रीचं नातं हे प्रस्थापित केलेलं आहे व्यापाराच्या निमित्तानं. आता या व्यापाराच्या निमित्ताने हे नातं प्रस्थापित केलेलं असल्यानंतर त्या महासत्ता हा रावण असल्यानंतर त्याच्याशी सलोख्याचे संबंध या इकडच्या सगळ्या द्वीपकल्पांनी म्हणजे पॅसिफिक महासागरातल्या द्वीपकल्पांनी त्याच्याशी प्रस्थापित केलेले होते. तसंच त्याचा जो व्यापार होता तो व्यापार थेट मिडल ईस्ट आणि आफ्रिका खंड याच्यापर्यंत ही पसरलेला होता. हा रावण आणखीन काय करीत असे की एकेका ठिकाणी त्यांनी जो विजय प्राप्त केला की एका नदीच्या मुखातून गेला, तिथे त्या ठिकाणी वखारी स्थापन केल्या, त्या ठिकाणी आपली सत्ता बळकट केली. असं हे सगळं करत असताना त्याचा जो विजयाचा आनंद आहे तो प्रस्थापित करण्यासाठी त्याचं जे सिंहासन होतं त्या सिंहासनाच्या शेजारी तो एक मुकुट ठेवत असे. म्हणजे स्वतः रावण त्याच्या डोक्यावरती असलेला मुकुट तर तो आहेच आहे, पण त्याच्याबरोबर आपल्या सामर्थ्याचं प्रतीक म्हणून तो त्या ठिकाणी मुकुट ठेवत असे. असं करता करता मुख्य रावणाचं मुख आणि त्याच्या आजूबाजूची जी जसं जिंकत गेला असं करता करता त्याची ती 10 मुकुट असे त्याचे एकंदर तयार झाले. आणि चित्रकारांनी, कलाकारांनी, कवींनी त्या मुकुटांच्या खाली सुद्धा रावणाचे चेहरे तयार केले. म्हणून हा दशमुख असा झाला. नदीच्या मुखातून राज्यामध्ये प्रवेश करून आपली सत्ता बळकट करणारा असा हा दशानन, अशी याची कीर्ती आहे. आणि अशामुळे लोक याच्याशी थरारत होते. जम्बूद्वीपामध्ये असलेला भरतवर्ष हे खूप मोठं महासत्ताधीश आणि मोठं असं भूप्रदेश असलेलं राज्य होतं आणि या ठिकाणी इक्ष्वाकू वंशाचं राज्य होतं. ही परिस्थिती केव्हा निर्माण झाली, कशी निर्माण झाली याच्याही मागे खूप मोठा इतिहास आहे. हा इतिहास सांगायची आत्ता ही वेळ नाही आहे, मी सांगेन तुला पुन्हा केव्हा तरी. पण आणि हे असं राज्य त्यांनी निर्माण केलेलं असल्यामुळे ज्या वेळेला रामाची ज्या वेळेला याच्याशी युद्ध करायची वेळ आली त्यावेळेला आपण जर बघितलं, तुम्हाला आठवत असेल तर तुमच्या लहानपणी आम्ही तुम्हाला रामेश्वरला नेलं होतं आणि रामेश्वरला रामझरोका एका टेकडीवरनं रामझरोक्यातून आपण श्रीलंका बघितली होती. आणि तिथून बघितलं तर तिथून श्रीलंकेचं वरचं टोक आणि रामेश्वरमचं टोक याच्यामध्ये छोटी छोटी बेटं आणि छोटी छोटी सगळी काय म्हणायचं त्याला की नैसर्गिक भाग असा आहे की तो उथळ आलेला आहे. आणि जवळपास ह्याच पट्ट्यामध्ये रामाने आपला सेतू बांधलेला आहे, रामसेतू बांधलेला आहे. आता रामाची अशी हे झाली की सीतेचं हरण केल्यानंतर वाली आणि वालीचा नाश करून सुग्रीवाशी मैत्री केल्यानंतर वालीचा नाश एवढ्यासाठी की तो रावणाशी युद्ध करू दिलं नसतं, त्याला राजकारणाच्या दृष्टीने काहीही करून वालीचा काटा काढणं हे अत्यंत आवश्यक होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्यासाठी वालीचा नाश केला, वालीचा वध केला. नंतर सुग्रीवाशी मैत्री केली. सुग्रीवाशी मैत्री केल्यानंतर त्याच्या मदतीने चारही दिशांना सीतेचा शोध घेण्यासाठी म्हणून त्यांनी दूत आणि लोक पाठवले. त्याच्यामध्ये हनुमंताला यश मिळालं. हनुमंताला यश मिळाल्यानंतर ते रावणावरती मध्ये त्यांनी ब्रिज बांधला. आता हे सुद्धा केवढं मोठं काम आहे. म्हणजे मी तर तुला असं म्हणेन की राम रावण युद्ध हे राजकारणाच्यासाठी झालेलं जगातलं पहिलं आंतरराष्ट्रीय युद्ध आहे. त्याचबरोबर राम रावण युद्धामध्ये हा बांधला गेलेला म्हणजे एक संपूर्ण देश, मध्ये समुद्र, त्याच्या पलीकडे असलेला भारत देश आणि या दोन्हीच्या मध्ये बांधला गेलेला सेतू ज्याला रामसेतू असं म्हणतात. तर हा जो रामसेतू आहे हा युद्धासाठी म्हणून बांधला गेलेला पहिला सेतू जगातला, विश्वातला. आणि किती हजार वर्षापूर्वी तर जवळपास 7 इसवी सनापूर्वी 7000 वर्ष असा याचा काळ साधारणपणे सांगितला जातो. तर त्या काळामध्ये हा बांधलेला सेतू आहे. आणि असं सांगतात की आज सुद्धा त्याचे अवशेष त्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर मिळतात की या ठिकाणी काहीतरी बांधकाम असेल. जसं द्वारकेचे मिळतात ना तसे इथे सुद्धा मिळतात. असा हा सेतू बांधल्यानंतर मग राम रावणाचं युद्ध जे झालं तर याच्यामध्ये जे तंत्रज्ञान होतं हे तंत्रज्ञान
खूप वेगळ्या प्रकारचं होतं. युद्ध खूप वेगळ्या प्रकारचं होतं. असं म्हणतात की युद्ध 18 दिवस चाललं अगदी सुरुवातीपासून. आणि या 18 दिवसामध्ये सुद्धा एक दिवस हे युद्ध चालत असताना मी तुला सांगितलं आहे आणि ते आलेलं आहे का मला लक्षात नाही आहे, परंतु युद्ध करत असताना ना राम निराश